वेलकम टू ब्रिज कोर्स. आज आपण इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषयासाठी ऍक्टिव्हिटी 23 पाहणार आहोत. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. माझ्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ऍक्टिव्हिटी 23. फॉर्मल रायटिंग फॉर एक्झाम्पल ईमेल, रिपोर्ट अँड बायोग्राफिकल एक्सप्रेशन etc. Learning outcomes: frame emails, message, notice, formal letters, description, narrative, personal diary, report, short personal, biographical expressions, formal letter writing. ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण फॉर्मल लेटर रायटिंग कसं करतात हे पाहणार आहोत. Instruction for teachers and parents. Provide vocabulary required for formal letter writing. Show a sample of formal letter to learners. Provide layout of formal letter writing. आता इथं तुम्हाला शिक्षकांनी व्होकॅब्युलरी प्रोव्हाइड करायची आहे. एखादं फॉर्मल लेटर आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे का, तर त्याचं कसं लिहिलं जातं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्याचा लेआउट कसा असतो हे सुद्धा सांगायचं आहे. तर आपण आता बघूया की इन्स्ट्रक्शन्स काय आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स: अंडरस्टँड द नेचर ऑफ फॉर्मल लेटर रायटिंग. सेकंड, rewrite the main parts of the formal letter. Rewrite the main parts of the formal letter. Example: sender's address, date, recipient address, subject, reference, body of the letter and conclusion. आता इथे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं की फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट काय आहे, त्यामध्ये मेन पॉइंट्स कुठले आहेत आणि ते कसे लिहिलं जातं. इथं लर्निंग ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. राईट अ लेटर टू डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर रिक्वेस्टिंग हिम हर टू अरेंज कोविड-19 टेस्ट कॅम्प इन युअर एरिया. तर एका हेल्थ ऑफिसरला तुम्ही पत्र लिहायचं आहे की कोविड टेस्ट कॅम्प तुमच्या भागामध्ये अरेंज करायला विनंती करायची आहे. सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो. इथं बघा तुम्हाला एक पत्ता दिलेला आहे. ऍक्च्युली दोन पत्ते आहेत. एक पाठवणाऱ्याचा पत्ता आहे आणि ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता आहे. तर कोण पाठवते पत्र? तुषार सिंग, लक्ष्मी निवास, हाऊस नंबर 202, गांधीनगर, अकोला 431530. हा पिनकोड आहे अकोल्याचा. जानेवारी 2024. आता हा तुषार नावाचा मुलगा हेल्थ ऑफिसरला पत्र पाठवते. त्याचा पत्ता सुरुवातीला लिहिलेला आहे. नेक्स्ट, टू द डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अकोला 431530. आता इथं तुषार नावाच्या मुलानं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरला पत्र पाठवलेलं आहे, म्हणून ज्याला पाठवायचं त्याला आपण काय लिहिणार आहोत, तर त्याच्या पत्त्याच्या अगोदर टू लिहिणार आहोत आणि त्या व्यक्तीचा, त्या ऑफिसरचा पत्ता दिलेला आहे. त्यानंतर बघा सब्जेक्ट म्हणजे विषय. कोणत्या विषयावर आपण पत्र लिहिणार आहोत? रिक्वेस्ट टू अरेंज कोविड-19 टेस्ट कॅम्प. आता आपण काय करायचं आहे, तिथं रिक्वेस्ट करायची, एक कोविड टेस्ट कॅम्प आमच्या भागात तुम्ही घ्या अशी विनंती करणारं पत्र आहे, म्हणून तो विषय आहे तो सब्जेक्टच्या समोर लिहायचा आहे. पत्र लिहिलेलं आहे बघा इथं खाली. रिस्पेक्टेड सर, मॅडम, as per the above mentioned subject, I request you to arrange a COVID-19 test camp in Gandhinagar area. The camp will be detect COVID-19 patient for isolation and help to minimize COVID-19 pandemic in our area. आता इथं काय सांगितलेलं आहे की मी वर सांगितल्याप्रमाणेच आमच्या भागामध्ये तुम्ही गांधीनगर या एरियामध्ये कोविड टेस्ट कॅम्प तुम्ही घ्या, जेणेकरून कोविडचे पेशंट डिटेक्ट होतील आणि त्यांना बाजूला केलं जाईल आणि कोविड पसरण्यासाठी प्रतिबंध होईल. आय रिक्वेस्ट यू टू अरेंज अ कॅम्प ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि मी तुम्हाला विनंती करतोय की लवकरात लवकर हा कॅम्प तुम्ही घ्या. आय होप यू विल कन्सिडर माय रिक्वेस्ट ॲज प्राईम अजेंडा. तुम्ही माझ्या ह्या विनंतीला प्राधान्य द्याल असं मी आशा करतो, असं सांगितलेलं आहे. थँकिंग यू, युअर्स फेथफुली XYZ. हा जो फॉर्मॅट दिलेला आहे, सुरुवातीला जेव्हा पाठवतो त्याचा पत्ता एकीकडं,
ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता डावीकडं, त्याच्यानंतर खाली सब्जेक्ट, त्याच्यानंतर थँकिंग यू वेगळ्या ठिकाणी लिहिले बघा, युअर्स फेथफुली हे वेगळ्या उजव्या बाजूला लिहिले. पण आता नवीन फॉर्मॅटनुसार वेगळ्या पद्धतीने आपण फॉर्मल लेटर लिहायचं आहे. तो फॉर्मॅट कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते. हा तुमच्यासमोर फॉर्मल लेटरचा एक फॉर्मॅट आहे. सुरुवातीला काय करायचं, सगळ्या गोष्टी डाव्या हाताला घ्यायच्या, कुठलीही गोष्ट उजव्या हाताला सुरुवात करायची नाही. पहिल्यांदा घ्यायचा आहे तो सेंडर्स ॲड्रेस, ज्यानं पाठवायचंय पत्र त्याचा पूर्ण ॲड्रेस आणि त्याच्या खाली तारीख येणं गरजेचं आहे. त्याच्या खाली रिसिव्हर्स ॲड्रेस म्हणजे आपण टू लिहून खाली ज्याला पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहा. त्याच्यानंतर सब्जेक्ट विषय लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर सॅल्युटेशन सर म्हणजे रिस्पेक्टेड सर असं लिहायचं आहे. रिस्पेक्टेड मॅडम असं लिहिलं तरी चालेल. ज्या विषयाशी निगडीत असेल, ज्या व्यक्तीशी निगडीत असेल त्यानुसार तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर बॉडी, इंट्रोडक्शन, मेन कंटेंट्स, कन्क्लुजन ऑर एंड ऑफ लेटर हे 3 मुद्दे लिहायचे आहेत. आपलं पत्र जेव्हा ज्या विषयाशी संबंधित आहे ते सगळं लिहून झालं की आपण काय करायचं आहे, त्याच्यानंतर थँकिंग यू, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंडर्स नेम, ज्या व्यक्तीनं पाठवले त्याचं खाली नाव लिहायचं आहे. हे सगळे मुद्दे जेव्हा कव्हर होतात तेव्हा तुम्हाला पत्राला पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. प्रत्येक घटकाला ह्यातल्या प्रत्येक पॉइंटला मार्क ठरलेले आहेत आणि तुमचं पत्रामध्ये सगळं कव्हर झालं पाहिजे, तरच तुमचं पत्र इफेक्टिव्ह पण असणार आहे आणि त्याला मार्क सुद्धा मिळू शकतील. आपण पत्र हे जुन्या पद्धतीनुसार न लिहिता नवीन पद्धतीनुसार लिहिणार आहोत. ते काही चेंजेस आहेत ते तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. इथं दाखवलेलं जे पत्र आहे ते जुन्या पद्धतीनं तुम्हाला डेमो म्हणून दिलेलं आहे. तुम्ही ते फक्त अभ्यासा, काही फार चेंजेस नाही आहेत, सगळं राईट साईडनं सुरू करायचं एवढंच लक्षात ठेवा. आता इथं प्रॅक्टिससाठी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे, बघूया पत्र कुणाला लिहायचं आहे. Put students in a group of 4 and ask each student to write a formal letter to the yoga teacher to arrange fitness camp in your area. तुम्ही काय करायचंय, शिक्षकांनी 4-4चा ग्रुप करायचा आणि विद्यार्थ्यांना एक फॉर्मल लेटर लिहायला सांगायचं आहे. योगा टीचरला तुमच्या भागामध्ये फिटनेस कॅम्प अरेंज करण्यासाठी योगा टीचरला एक पत्र लिहायला सांगायचं आहे. स्टुडंट्स विल राईट द लेटर अँड कम्पेअर इट विथ देअर ग्रुप मेट्स. आता विद्यार्थ्यांनी ते काय करायचं आहे की त्यांनी प्रत्येकानं पत्र लिहायचं आहे आणि ते इतरांच्या बरोबर कम्पेअर करून पाहायचं आहे. राईट अ फॉर्मल लेटर टू योगा टीचर टू अरेंज फिटनेस कॅम्प इन युअर एरिया. आता वेदिका पाटील नावाची एक मुलगी आहे, ती योगा टीचरला पत्र लिहिते असं आपण सांगू येतं. सुरुवातीला कुणाचा पत्ता लिहायचा, तर जी व्यक्ती पत्र पाठवते तिचा पत्ता लिहायचा. वेदिका पाटील, ओम अपार्टमेंट, कॉमा MJK पार्क, कॉमा सातारा 448234, फुल स्टॉप, 22 मे 2021. इथं जो पाठवतो त्याचा पत्ता पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट, ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता खाली लिहायचा आहे. टू द योगा टीचर, फिजिकल फिटनेस सेंटर, रिंग रोड, सातारा 448234. तुमचं पत्र आणि 2 पत्ते आणि पत्राचा मूळ गाभा हे सगळं एका पेजवर बसेल, पण माझं बसत नाही. इथं मी सुरुवातीला 2 ॲड्रेस घेतलेले आहेत. जो पाठवणार आहे सेंडर त्याचा पत्ता, ज्याला पाठवायचंय त्याचा पत्ता आणि राहिलेला पत्राचा भाग मी पुढील पेजवर घेते. ॲड्रेस लिहून झाला की सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट, रिक्वेस्ट टू अरेंज योगा फिटनेस कॅम्प. रिस्पेक्टेड सर, आय एम अ सिटीजन ऑफ गणेशनगर इन सातारा. मी गणेशनगर सातारा येथील एक रहिवासी आहे. I will like to request you on behalf of our society people to arrange yoga camp. मी आमच्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या वतीनं तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आमच्या एरियामध्ये तुम्ही एक योगा कॅम्प घ्या. दिस हॅज बीन अ पॉप्युलर डिमांड बाय ऑल एज पर्सन्स. आणि ही आमच्या एरियातील सगळ्या लोकांच्या तर्फे एक मागणी आहे. सर, as we all know that yoga is great therapy that make us physically and mentally strong. Yoga is need of day-to-day life. We know that you are the one of the best yoga teacher. So, I kindly request you to arrange yoga camp in our society as soon as possible. I will be thankful if you accept my request. Thanking you, yours truly, Vedika Patil.
अशा रीतीनं आपलं हे पत्र पूर्ण झालेलं आहे. आता वळूया दुसऱ्या पत्राकडे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑर पॅरलल ऍक्टिव्हिटी. राईट ए फॉर्मल लेटर टू अ लोकल ऑफिसर ॲज पर युअर चॉईस. आता तुम्ही एक लोकल ऑफिसरला पत्र लिहायचं आहे आणि विषय तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या सोयीचा तुम्ही निवडू शकता. इथं मी इथं एक कंप्लेंट लेटर घेतलंय इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला आणि ते आपण कसं लिहायचं ते पाहूया. राईट ए कंप्लेंट लेटर टू इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑफिसर फॉर इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. तुमच्या भागामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय हा व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही एक कंप्लेंट लेटर लिहायचं आहे. अमोल माने, पुष्पकुंज, लालबाग, सोलापूर 413001, 16th August 2020 to the Electric Department Officer, शिवाजी पार्क, सोलापूर 413001. इथे दोन्ही पत्ते दिलेले आहेत. सुरुवातीला जो पाठवणार आहे त्याचा पत्ता दिलेला आहे आणि खाली टू नंतर ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता दिलेला आहे. Subject: Complaint letter regarding irregular electric supply. Respected sir, I would like to draw your attention towards the irregular electric supply in our area. We are facing a several problems due to irregular electric supply for many days in our area. Due to irregular electricity, many students are not preparing their study well. Old people also face many problems. So, I kindly request you to look into this matter personally. If you solve our problem, then I shall be very much thankful to you. Thanking you, yours faithfully, अमोल माने. अशा प्रकारे आपण दुसरं पत्रही कंप्लीट केलेलं आहे. इव्हॅल्युएशन. राईट द फॉर्मल लेटर इंडिव्हिज्युअली टू द स्पोर्ट टीचर फॉर प्रोव्हाइडिंग स्पोर्ट इक्विपमेंट्स. इथं आपल्याला स्पोर्ट टीचरना काही खेळाचं साहित्य मागणी करणारं पत्र लिहायचं आहे. सुहानी सावंत, शिवा अपार्टमेंट, नेहरू पार्क, पुणे 411002, 26 जून 2022. आता ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता आपण खाली लिहिणार आहोत. द स्पोर्ट टीचर, नेहरू स्कूल, राधे रोड, पुणे 411002. इथं स्पोर्ट टीचरला तुम्ही पत्र लिहिताय त्यामुळे शाळेचा खाली पत्ता येणं गरजेचं आहे. सब्जेक्ट: रिक्वेस्टिंग फॉर स्पोर्ट इक्विपमेंट. रिस्पेक्टेड सर, I am Suhani Sawant from 9th A class of your school. I am writing this letter to inform you that the sport equipments in the school is too old to use. Students need new and latest sport equipment so that student can practice comfortably. We need following items. इथं शिक्षकांना सांगितले की मी तुमच्या शाळेची 9वी ए क्लासमधली विद्यार्थिनी आहे आणि तुम्हाला मी हे माहीत करून देण्यासाठी पत्र लिहित आहे की आपल्या शाळेचं जे खेळाचं साहित्य आहे ते जुनं झालेलं आहे आणि प्रॅक्टिससाठी विद्यार्थ्यांना नवीन लेटेस्ट स्पोर्ट्सचं साहित्य आवश्यक आहे आणि काय काय लागणार याची यादी खाली केलेली आहे. नेम ऑफ स्पोर्ट आयटम्स: हॉकी स्टिक क्वांटिटी 15, टेनिस रॅकेट्स 25, क्रिकेट किट 10, टेनिस बॉल 25, basketballs 5. I humbly request you to look into the issue and arrange new sports equipments as soon as possible. Thanking you, yours faithfully, सुहानी सावंत. अशा रीतीनं आपण हे लेटर कंप्लीट केले. My take away today I learned. Today I learned how to write a formal letter. I learned about layout of formal letter. आज मी काय शिकले तर फॉर्मल लेटर कसं लिहिलं जातं त्याचा लेआउट काय आहे हे मी शिकले. इथं अजून एक दिलेलं आहे लर्निंग ऍक्टिव्हिटी. राईट अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड्स. तुम्ही एक डायरी एंट्री लिहायची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांच्या बरोबर पिकनिकला गेला होता त्यावेळेला जे काही घडले ते तुमच्या डायरीमध्ये लिहायचं आहे. डायरी म्हणजे रोजनिशी म्हटलं जातं मराठीमध्ये. जे काही घडलेलं आहे ते रोजचं रोज लिहिण्याची काही ना सवय असते, पण ते लिहायचं कसं हे आता आपण पाहूया.
अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड्स. आता इथं डायरी एंट्री लिहिताना सुरुवातीला तुम्ही डेट लिहायची आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला लिहिताय ते टायमिंग सुद्धा लिहायचं आहे. सुरुवातीला इथे मी डेट आणि वेळ लिहिलेली आहे. डेट संडे 18 जुलै 9 PM. Today I went to picnic with my friends on Mahabaleshwar. I really enjoyed there too much. Beautiful nature, pleasant air refreshed our mind. We enjoyed their strawberry and delicious food. We visited all the points including Sunset Point. We took selfie there. Truly, climate of Mahabaleshwar was awesome. I will like to visit Mahabaleshwar again. तुमच्या घडलेल्या घटना तुम्ही तिथं डायरीमध्ये नोंद करताय. दिवसभरात जे काही घडलेलं आहे पिकनिकच्या वेळेला ते तुम्ही तिथं डायरीमध्ये नोंद करताय, म्हणून तुम्ही इथं पास्ट टेन्स वापरायचा आहे. आणि लिहायला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही कंपल्सरी तिथं तुमचा वार, तारीख आणि वेळ लिहिणं गरजेचं आहे. अशा रीतीने तुम्ही डायरी एंट्री लिहू शकता. अशा रीतीनं इथं लर्निंग ऍक्टिव्हिटी म्हणून शेवटी डायरी एंट्री सांगितलेली आहे, ती सुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी 23 पूर्ण केलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.